हे राज्य महाराष्ट्र आहे की बिहार आहे असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारतोय. 3 कानफडत मारल्या मराठ्यांच्या तर शहरामध्ये मोर्चा निघाला आणि माझ्या मराठी भूमिपुत्रावरती आज जीव घेणे हल्ले होत आहेत. हा बिहार आहे का? पोलिसांची भीती का नाही राहिली आहे परप्रांतीयांना? महाराष्ट्रामध्ये हे चाललंय का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना मराठी एकीकरण समिती विचारते. हे परप्रांतीय माजलेत कशामुळे? 1 किलोमीटर अंतरावर पोलीस ठाण्याच्या अंतरापासून इथे भाईंदर स्टेशन आहे. या ठिकाणी हा हल्ला झालाय. 6 ते 7 लोकांनी हा जीव घेणं हल्ला केलाय. डोक्यामध्ये अक्षरशः हत्यारं वापरून मारहाण झालेली आहे. बीडचा बिहार झाला असं म्हणत होतो, आता भाईंदरचा बिहार होतोय का असा प्रश्न आम्हा स्थानिक भूमिपुत्रांना पडतोय. आणि हे परप्रांतीय कोण आहेत? हे गुंड आहेत. यांच्यावरती हत्येचे गुन्हे आहेत. यांच्यावरती लोकांना मारहाणीचे गुन्हे आहेत. यांचे बार आहेत. हे गुन्हेगार आहेत. हे मोकाट फिरतायत म्हणून यांची हिंमत झाली आहे. आज मी या ठिकाणचे पीआय कांबळे साहेब यांना भेटायला आलोय. माझे सर्व सहकारी गावकरी या ठिकाणी जमले आहेत. यांच्यावरती मोका लागला पाहिजे. यांच्यावरती सर्व जे काय गुन्हे लावतात ते गुन्हे लावले पाहिजे. अन्यथा पुन्हा एकदा मराठी मोर्चा निघेल हे मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितोय. आत्ताच 15 दिवसापूर्वी मराठी मोर्चा या मीरा भाईंदर शहरात झालाय. मराठी माणसाच्या हक्कासाठी झालाय. पुन्हा आमच्या मराठी माणसाचा जीव घेताय तुम्ही. मोकाट सोडलाय तुम्ही गुन्हेगार. मोकाट. पोलिसांची भीती राहिली नाहीये. कोणामुळे भीती राहिली नाहीये? हे राजकीय लोक यांच्यावर दबाव टाकतात का पोलिसांवरती? अजिबात चालणार नाही. मराठी एकीकरण समिती हे खपून घेणार नाही. माझ्या भूमिपुत्रावरती हल्ले आम्ही सहन करणार नाही. भूमिपुत्रांचे जीव असे स्वस्तामध्ये नाही आहेत. हे बाहेरून येणार आणि आमच्यावर हल्ले करणार. यांना कोण पोचतंय? कुठे गेले आमचा महाराष्ट्र पोलीस? असा नव्हता कधीच. महाराष्ट्र पोलीस असा कधीच नव्हता. ही भीती नाही राहिली आहे या गुंडांना. मी कांबळे साहेबांना विनंती केली आहे, यांच्यावरती मोका लावला पाहिजे. तातडीने यांना अटक केलं पाहिजे. 2 जण स्वतःहून इकडे आले, बाकी फरार आहेत. जर हे उद्या अटक झाले नाही, यांच्यावरती मोका लावला नाही तर मराठी एकीकरण समिती या भाईंदर पश्चिमेला मोर्चा काढेल. मी आता जाहीर करतोय. ताबडतोब उद्या अटक झाले पाहिजे. हे जीवन मरणाचा प्रश्न आहे आमच्या भूमिपुत्राचा. हे लाड या शहरामध्ये आता पुढे खपून घेणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय मराठी. भूमिपुत्राच्या या हल्ल्याचा आम्ही निषेध करतोय आणि गृहमंत्र्यांचा देखील निषेध करतोय. मराठी माणसाला यांनी जगणं अवघड करून ठेवलं या राज्यामध्ये.